अकोला वाशिम रोड लगतच्या इन्स्पेक्टर नगर परिसरात सोमवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली। समीर कार गॅरेज समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांनी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या आगीत 3 ते 4 वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। अकोला शहरातील इन्स्पेक्टर नगर परिसर सोमवारी सकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीने हादरून गेला। अकोला वाशिम रोड लगत असलेल्या समीर कार गॅरेज समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक आग लागली। काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि महानगरपालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशामक दलाने तातडीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले, मात्र तोपर्यंत 3 ते 4 वाहनांचे मोठे नुकसान झाले होते। गॅरेज मालकाच्या म्हणण्यानुसार या आगीत सुमारे 40 लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे। दरम्यान गॅरेजच्या शेजारीच महावितरण विभागाचे विद्युत रोहित्र असल्याने या आगीमागे शॉर्ट सर्किट किंवा स्पार्किंग कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। गॅरेज मालकाने यापूर्वीही ट्रान्सफॉर्मरमधून स्पार्किंग होत असल्याच्या तक्रारी केल्याचा दावा केला आहे। घटनेनंतर महावितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा सुरू करण्यात आला आहे। सध्या पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू आहे।